ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. त्यामुळे काय होतं म्हणजे आपल्या चॅनलवरील एखाद्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या गुंतवणूक करावी की न करावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, परवा दिवशीच म्हणजे 2-4 दिवसापूर्वी मी ITC ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी आवाहन केले होते, तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी युनिटेक ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण युनिटेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून सध्या ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या सदरात पाहिलेले आहे की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे विविध क्षेत्रातल्या 50 कंपन्या मिळून निफ्टी हा निर्देशांक ठरवला जातो. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 12 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,807 अंक ह्या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52वी हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय तर 52वी हायपासून आपला निफ्टी निर्देशांक आज 566 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आपला निफ्टी निर्देशांक 52वी हायपासून आज सुमारे 2.14% इतका खाली आहे. म्हणजेच काय, ह्यावरून काय समजते की आपला निर्देशांक सध्या 52वीच्या हायच्या आसपास आहे. तर मित्रांनो, आता आपण युनिटेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे युनिटेक. आणि युनिटेक ही कंपनी मित्रांनो कन्स्ट्रक्शन ह्या सेक्टरमधील कमर्शियल अँड रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत DLF, लोढा डेव्हलपर, प्रेस्टिज इस्टेट, फिनिक्स इंडस्ट्रीज, तसेच मित्रांनो ओबेरॉय रिअल्टी, गोदरेज प्रॉपर्टी, NBCC इंडिया, तसेच ब्रिगेड
तसेच सोवा डेव्हलपर. मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. आज दिनांक आहे 12 फेब्रुवारी 2026 आणि आज युनिटेक ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 रुपये 55 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो युनिटेक ह्या कंपनीचा 52वी हाय किंमत आहे 10 रुपये 50 पैसे आणि 52वी लो किंमत आहे 4 रुपये 12 पैसे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत युनिटेक ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स 2 वर्षापूर्वी 15 रुपये 25 पैसे ह्या किमतीला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास 5 वर्षापूर्वी ह्या कंपनीचा एक शेअर्स 1 रुपये 85 पैसे ह्या किमतीला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास युनिटेक ह्या कंपनीचा एक शेअर्स 4 रुपये 20 पैसे ह्या किमतीला मिळत होता. आणि मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीचं ऑल टाईम रेंज जर बघितली तर 2008 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स 546 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. आणि युनिटेक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1452 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते आणि तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीला 2025 साली 3178 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. म्हणजे ह्या कंपनीला 2025 साली 1 रुपयासुद्धा नफा झाला नाही, उलट 3178 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. 2024 साली 3807 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. 2023 साली 3103 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2022 साली 994 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2021 साली 1562 करोड रुपयाचा तोटा झाला होता. जे ह्या कंपनीला 2021 पासून 2025 सालापर्यंत एकदासुद्धा नफा झालेला नाही, उलट दरवर्षी तोटाच झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात शेअर्स आहेत ते ऑलरेडी सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचा आपण शेअर घेणार म्हणजे आपण त्या कंपनीचा मालक होणार, परंतु त्या कंपनीचं आपण मालकी हक्क घेण्याच्या अगोदर त्या कंपनीचे आधीच कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक सध्या आहे पब्लिक म्हणजेच सामान्य जनता. त्यांचा हिस्सा 76.77% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 3.72% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत
DII जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं? यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि तो घटक हा पूर्ण अभ्यास करूनच त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करत असतो. तर त्यांच्याकडे युनिटेक ह्या कंपनीचे सुमारे 1.4% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक बघितले तर ते आहेत FII जिच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जिच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा फक्त 0.51% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण युनिटेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीला 2021 साली 1566 करोड रुपयाचा तोटा झाला होता. तोच तोटा दरवर्षी वाढत 2025 साली 3178 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. त्यामुळेच म्हणजे ह्या कंपनीला तोटाच झालेला आहे सलग 5 वर्ष. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी ₹15.25 मिळत होता, 5 वर्षापूर्वी ₹1.85 मिळत होता, 10 वर्षापूर्वी ₹4.20 मिळत होता आणि ऑल टाईम रेंज जर बघितली तर 2008 साली ₹546 मिळत होता. तोच युनिटेक ह्या कंपनीचा शेअर्स आत्ताच करंट व्हॅल्यूला फक्त ₹5.55 ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे बघा, ह्या कंपनीनं किती भरपूर असा तोटा दाखवलेला आहे. गुंतवणूक म्हणजे ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये जर 2 वर्षापूर्वी कमीत कमी ₹15.25. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी जर बघितलं, एक शेअर्स बघितला तर ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी गुंतवलेले ₹15.25, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले ₹1.85, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले ₹4.20, ऑल टाईम रेंजमध्ये म्हणजेच 2008 साली गुंतवलेले ₹546, आत्ता फक्त ₹5.55 झालेले आहेत. म्हणजे ह्या कंपनीनं किती लॉस केलेला आहे बघा. म्हणजे गुंतवणूकदारांचा भरपूर लॉस झालेला आहे. म्हणजेच काय, तर कंपनी निवडण्यास चुकलं तर आपल्या गुंतवणुकीमध्ये तोटासुद्धा येत असतो. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे युनिटेक कंपनी आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की युनिटेक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक म्हणजे सामान्य जनता. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याहून अधिक असते. परंतु ह्या कंपनीमध्ये जर बघितलं तर प्रोमोटर होल्डिंग फक्त 3.72% आहे आणि विश्वसनीय गुंतवणूकदार म्हणजे DII, FII ह्यांचा हिस्सा बी 1%च्या फक्त आसपास आहे. आणि जो गुंतवणूकदार घटक असणं म्हणजे त्यांच्याकडे जास्त शेअर असणं हे धोकादायक असतं. त्यांच्याकडेच ह्या कंपनीचे 76.77% म्हणजेच पब्लिककडे सामान्य जनतेकडे 76.77% इतके शेअर्स आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, पब्लिक हा घटक असा असतो की तो अफवेंवर विश्वास ठेवून त्या कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी किंवा विक्री करत असतो. आता या युनिटेक ह्या कंपनीचं जर आपण बघितलं तर ऑल टाईम रेंज जर बघितली तर ह्या कंपनीचा शेअर्स ₹546 होता आणि तो शेअर्स जेव्हा ₹10, ₹15, ₹12 येईल तेव्हा एक मीडियामध्ये एक अफवा पसरते की ₹546 शेअर्स आत्ता ₹10 ते ₹12 झाला आहे आणि तो लगेच काही दिवसांनी परत ₹546 होईल. त्यामुळे सामान्य जनता अट्रॅक्ट होती, ट्रॅप होती आणि त्यांची गुंतवणूक अशा कचरा शेअर्समध्ये भरपूर प्रमाणात वाढते. त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे युनिटेक आहे. युनिटेकमध्ये बघा, सामान्य जनतेचा हिस्सा 76.77% म्हणजे सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की युनिटेक ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत तोटा होतोय. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार
पब्लिक ह्या घटकाकडे 76.77% शेअर्स आहेत. प्रोमोटरकडे फक्त 3.72% शेअर्स आहेत. त्यामुळेच सर्व बाबतीत जर विचार केला तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. ह्या कंपनीपासून गुंतवणुकीच्या बाबतीत लांब राहणेच उत्तम आहे. मित्रांनो, युनिटेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्ही पहा व त्यांच्याशी शेअर करा. तसेच मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी म्हणजे गुंतवणुकीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. त्याची आपण स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर आपल्या चॅनलवर जाऊन ह्या म्हणजे शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ पहा. तसेच तुम्हाला हवा असलेल्या कंपनीचे व्हिडिओ आपण बनवलेत का नाही आपल्या चॅनलवर जाऊन पहा. आणि जर बनवले नसेल तर तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. भारत माता की जय.